भाऊजी बरं झालं तुम्ही सगळे टाइमावर आलात. दादा आणली वे गाडी? होय, कांबळे सरांनी आधी सांगितलं होतं मी नवीन गाडी घेतली ना की तुला घेऊन जा. सरांचा फोन आला, घेऊन आलो मग गाडी. कशी आहे र? कसे आता आम्हाच नाही विचार. कांबळे सर रोज शाळेत घेऊन येतात की, तेव्हा आम्ही बघतच होतो काय हवे. ऐक, अरे माकडा आपल्या दारात कशी दिसते ते सांग. मशनीवर धुवून आणली, मशनीवर. एकच नंबर आहे बरं का दाद्या. आता आम्हाला मी गाडी शिकवणार ना. घ्या, आधी मला तरी नीट चालवायला शिकू दे की. मी तुम्हाला शिकवतो म्हणजे तुम्ही फार धाडाचं गाड करून टाकाल. असं कसं दादा? अरे सायकल बघ की, अजून कशी नव्या गाडी ठेवल्या. अरे तू ती एक हाती वापरतोस म्हणून, नाहीतर आमच्या इकेची सायकल बघ. अरे भांगारात सुद्धा कोणी घ्यायचं नाही तिला. मग नवी घे की आबा, आपण बी अशीच पूजा करू. हो विकासराव, तुम्ही आधी कमवान मग घ्या, तेवढा हाईच वापरा. दाद्या, एक मात्र खरी गोष्ट आहे बघ, की कांबळे सरांनी का नाही ठरवलेलं दिसतंय आपल्या सगळ्याची स्वप्न पूर्ण करायची. आता हीच बघ की, आब्याला मदत करत होतेच, पण आता तुला गाडी देऊन बी तुझ्या संसाराला हातभार लावलाय त्याने. अव या पोरांमुळेच अशी देव माणसं गावली आपल्यासनी. जग बघितलं बघा पोरांनी, नाहीतर आपण त्या पालीच्या जत्रात ती बैलही काय काढलं बाहेर काढत होतो. बरं पुरीनो, तुम्ही घ्या गाडी पुजून. भाऊजी तुम्ही पेढा वाटा.